हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे अंकिता आणि स्वागत आहे तुमचं मराठमोळी सखीवर. आज आपण आलेलो आहोत श्रीकृष्णाच्या पवित्र नगरीत. समुद्राच्या लाटांमध्ये लपलेलं एक रहस्य, जिथे स्वतः श्रीकृष्ण यांनी वसवली होती त्यांची नगरी आणि जिथे आजही भक्तीचा प्रवाह अखंड वाहतो. आज आपण जाणून घेणार आहोत पवित्र द्वारका आणि अद्भुत गोमती घाटाचा इतिहास. महाभारताच्या काळात भगवान श्रीकृष्ण यांनी मथुरेत यदुवंशाला वाचवण्यासाठी समुद्रकिनारी एक भव्य नगरी उभारली. तीच होती द्वारका नगरी. ही नगरी तब्बल 6 वेळा नष्ट झाली आणि पुन्हा उभी राहिली. आजची द्वारका ही त्या प्राचीन नगरीचा 7वा अवतार मानली जाते. पुरातत्व संशोधनानुसार समुद्राखाली आजही द्वारकेचे अवशेष सापडतात, ज्यामुळे ही केवळ कथा नसून एक सत्य इतिहास असल्याचं सिद्ध होतं. द्वारकेच्या नाशामागे अनेक शापकथा सांगितल्या जातात. यादवांनी ऋषींचा अपमान केल्यामुळे त्यांनी यादव वंश नष्ट होईल असा शाप दिला. महाभारत युद्धानंतर गांधारीने श्रीकृष्णांना शाप दिला की जसं माझं कुल नष्ट झालं तसंच तुमचंही होईल. आणि कालांतराने यादव वंशाचा नाश झाला आणि ही दिव्य नगरी द्वारका समुद्रात विलीन झाली. आजचं द्वारकाधीश मंदिर सुमारे 2500 वर्ष जुनं मानलं जातं, जे की अत्यंत प्राचीन आणि भव्य आहे. हे मंदिर श्रीकृष्णांचे नातू वज्रनाभ यांनी प्रथम बांधलं. नंतर अनेक वेळा या मंदिराची पुनर्बांधणी झाली. आजचं मंदिर चालुक्य शैलीत उभं आहे. 5 मजली हे मंदिर 72 खांबांवर उभं आहे आणि त्याची उंची सुमारे 78 मीटर आहे. द्वारकाधीश मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य जे प्रत्येक भक्ताचं लक्ष वेधून घेतं, ते म्हणजे मंदिरावर फडकणारा पवित्र ध्वज. या ध्वजाची खास गोष्ट म्हणजे तो दररोज तब्बल 5 वेळा बदलला जातो. त्याची लांबी जवळपास 52 गज असते आणि तो 52 यदुवंशीय कुलाचं प्रतीक आहे. त्यावर सूर्य आणि चंद्राचं चिन्ह असतं. याचा अर्थ जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत द्वारकाधीशाची महिमा कायम राहील. ध्वज चढवणं ही अत्यंत पुण्याची गोष्ट मानली जाते. लोक महिन्यापूर्वीच बुकिंग करून हा सन्मान मिळवतात. मंदिरात जाण्यासाठी 56 पायऱ्या चढाव्या लागतात. या 56 पायऱ्या म्हणजे जीवनातील 56 प्रकारच्या विकारांवर विजय मिळवण्याचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक पायरी म्हणजे एक पाऊल मोक्षाकडे. मंदिरात 2 दरवाजे आहेत, एक स्वर्गद्वार आणि दुसरा मोक्षद्वार. मोक्षद्वारातून बाहेर पडल्यावर म्हणतात की भक्ताला जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते. द्वारकेच्या पवित्र नगरीत विराजमान असलेली द्वारकाधीशाची मूर्ती म्हणजे केवळ एक शिल्प नाही, तर ती आहे स्वतः श्रीकृष्णांचा सजीव, दिव्य आणि आकर्षक अवतार. ही मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून तिचं तेज इतकं अलौकिक आहे की एकदा दर्शन घेतलं की मन पूर्णपणे शांत होतं. भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपात येथे विराजमान आहेत. एका हातात शंख, दुसऱ्या हातात चक्र, तिसऱ्या हातात गदा आणि चौथ्या हातात कमळ. हे रूप दर्शवतं त्यांचं सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि रक्षणकर्ता स्वरूप. द्वारकाधीश म्हणजे द्वारकेचा राजा. म्हणूनच मूर्तीला रोज राजेशाही वेशभूषा, सोन्याचे दागिने आणि सुंदर अलंकाराने सजवलं जातं. वेगवेगळ्या वेळी मूर्तीचे विविध शृंगार पाहायला मिळतात. प्रत्येक दर्शनात श्रीकृष्णांचा वेगळा आणि मनमोहक अवतार दिसतो. द्वारकेत एक प्राचीन परंपरा आजही जिवंत आहे. आधी गोमती घाटावर पवित्र स्नान आणि त्यानंतर द्वारकाधीश मंदिरामध्ये श्रीकृष्णांचं दर्शन. ही परंपरा पाळल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही असं भक्त मानतात. संगम नारायण मंदिर, गोमती माता मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर अशी अनेक प्राचीन मंदिरे गोमती घाटावर आहेत. गोमती घाट, जिथे नदी आणि समुद्राचा सुंदर संगम होतो आणि जिथे भक्ती व निसर्गाची शांतता एकत्र येते. द्वारका ही केवळ एक नगरी नाही, ती आहे श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म याचा संगम. इथे प्रत्येक लाट, प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक श्वास श्रीकृष्णांच्या उपस्थितीची जाणीव करून देतं. एकदा तरी या मोक्षभूमीत या, कारण इथे येऊन प्रत्येकालाच काहीतरी सापडतं. काहींना शांती, काहींना उत्तरं आणि काहींना स्वतःचं अस्तित्व.